स्वारगेट बस स्थानकामध्ये महिलांकडून हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। त्रिडी आंदोलनामध्ये महिलांकडून या अत्याचाराचा निषेध केला जातोय। महिला जागर समितीकडून हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। त्रिडी आंदोलन या ठिकाणी काढलं गेलंय। आरोपी दत्तात्रय गाडेला फाशीच्या शिक्षेची मागणी या महिलांकडून केली जाते। हे तिरडी आंदोलन महिलांकडून काढण्यात आलेलं आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आणि स्वारगेट बस स्थानकामध्ये मुलीवर झालेले अत्याचार याचा निषेध या ठिकाणी महिला जागर समितीकडून केला जातोय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। योगेश, यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कडक शासन व्हावं या मागणीसाठी महिला जागर समितीच्या वतीनं स्वारगेट बस स्थानकामध्ये तिरडी आंदोलन केलं जात आहे। सरकारचा या ठिकाणी निषेध केला जातोय, प्रशासनाचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। सातत्याने या ज्या घटना महाराष्ट्रात होत आहेत त्याचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून केला जात आहे। आपण पाहू शकतो शहरातील ज्या काही सर्वपक्षीय महिला आहेत या महिला जागर समितीच्या बॅनर खाली या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। हातात तिरडी घेत हे आंदोलन आता पुढे निघालेलं आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कारण गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या ठिकाणी विविध संघटना राजकीय पक्षांकडून निषेध आंदोलनं केली जात आहे आणि आपण काल बघितलं या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे याला कोर्टाने देखील 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। मात्र कडक शासन व्हावं, फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी या सर्व महिला या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आपण पाहू शकतो या स्वारगेट बस स्थानकावर स्वारगेट बस स्थानकावरती गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत आणि या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती सरकार किंवा प्रशासनातल्या कर्मचारी अधिकाऱ्यांवरती कारवाई कधी होणार हे देखील या निमित्ताने या महिलांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। आणि आपण पाहू शकतो महिला या ठिकाणी नेमकं काय त्यांची भूमिका आहे ती आपण जाणून घेऊया। असं कराल का? विचारा तुम्ही त्यांना की एखाद्या मुक्या मुलीवर बलात्कार झाला तर तुम्ही म्हणणार ती ओरडली नाही? लाज कशी वाटत नाही या माणसाला? जड बुद्धी कुठचा? या मागण्या आपण पाहिलं या सगळ्या महिला या ठिकाणी तिरडी पुढे घेत आंदोलन करतात। ज्या पद्धतीने हातात बॅनर घेऊन महिलांची सुरक्षा महत्वाची आहे हा मुद्दा पुढे केला जात आहे। तर पहिल्या प्रथम ह्या एसटी महामंडळाच्या लोकांवरती सरकार काय कारवाई करणार आहे हे सरकारने आम्हाला ताबडतोब सांगावं। आज इथे आम्हाला कळलं म्हणून आम्ही ही मागणी करतोय, पण अशा निरनिराळ्या ठिकाणी शहरामध्ये अनेक भागा आहेत, अनेक गर्दीच्या भागा आहेत किंवा अनेक कोपरे आहेत की ज्या ठिकाणी असे अवैध धंदे चालू असतील। तेव्हा जोपर्यंत हे अवैध धंदे चालू आहेत तोपर्यंत महिला सुरक्षा मागणी करणं नुसतंच अगदी चुकीचं ठरू शकतं आणि म्हणून ही महत्वाची मागणी आहे की एसटी महामंडळाने पहिल्यांदा जबाब द्यावा की हे धंदे इथे इतके दिवस का चालू ठेवलेत। एसटी महामंडळ प्रशासनाच्या आवारात जे अवैध धंदे सुरू आहेत ते बंद केले पाहिजे। याला नेमकं पाठीशी कोण घालते, याला पाठबळ नेमकं कुणाचं आहे हा देखील प्रश्न या महिला या आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करतात। त्यामुळे एसटी महामंडळातल्या कर्मचारी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या महिला जागर समितीतल्या संघटनेतल्या जे काही महिला पदाधिकारी आहेत त्यांची केलेली आहे। पोलीस या महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, आंदोलन याच ठिकाणी थांबवावं अशा पद्धतीची विनंती या महिलांना केली जात आहे। मात्र महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। त्यामुळे आपण पाहू शकतो स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी पोहोचले, त्यासोबतच महिला पोलिसांचा ताफा देखील या ठिकाणी आहेत आणि हे आंदोलन थांबवण्याची विनंती या ठिकाणी केली जात आहे। आपण पाहू शकतो शांततेत हे आंदोलन सुरू आहे अशा पद्धतीचं म्हणणं या महिलांचं आहे। आम्हाला आंदोलन करू द्यावं, शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचू द्यावा अशा पद्धतीचं म्हणणं या सगळ्या महिलांचं आहे। आपण पाहू शकतो गेल्या साधारणतः तासाभरापासून स्वारगेट बस स्थानकामध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि आता तिरडी घेऊन हे
स्वारगेट बस स्थानकामध्ये ही तिरडी फिरवली जाते. राज्य सरकारची ही तिरडी या ठिकाणी काढली जाते. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी या महिलांच्या माध्यमातून घेतलं जात आहे. 25 तारखेला पहाटे 5:30 वाजता याच स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये दत्तात्रय गाडे या आरोपीने एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केलेला आहे आणि त्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. खास करून पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या राजकीय संघटना, सामाजिक संघटना या विरोधात आवाज उचलताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. आणि ज्या पद्धतीने काल अर्थात परवा पहाटे साधारणतः 1 वाजताच्या सुमारास दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातल्या गावातनं त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर काल कोर्टात त्याला हजर करण्यात आलं आणि 12 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली. काल जेव्हा त्याला कोर्टात नेत असताना विविध संघटनांचे आंदोलक सुद्धा या ठिकाणी नक्कीच धन्यवाद योगेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने जाणून